नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मेथीची मसाला वडी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि कशी रेसिपी वाटली ही मला जरूर कमेंट करून सांगा। मेथी घेतलेले एक वाटी भरून गच्च घेतलेले, तुम्ही जास्त कमी सुद्धा घेऊ शकता। आणि पानं घेतलेले छोटे छोटे बघा, देठ पण दिसत असेल, एकदम छोटे छोटे घेतलेले, तसे जाड असे घेतलेले नाहीयेत। आज स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। दोन्ही सेम प्रमाणे घ्यायचं। जर पीठ लागलं ना तर दोन्ही थोडे थोडे घेतलं तरी चालेल, नुसतं गव्हाचं घेतलं तरी पण चालेल। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे ही मेथीची भाजी। मेथीचं बघा पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं, पाणी नाही राहिलं पाहिजे बिलकुल, त्यात थोडंसं असं ओलसर तर असतंच। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, हिंग पावडर, थोडासा ओवा हातावर मी चोळून घेतलेला आहे, थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर आणि थोडीशी जिरे पावडर। ह्यात टाकायचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली। अर्धा इंच आलं आहे, 7 ते 8 पाकळ्या लसणाचे आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। पाण्याचा वापर करायचा नाही, कारण मेथीची भाजी थोडीशी ओली असते ना, तर आपण मिक्स करायचे। जर आपल्याला पीठ लागलं तर थोडंसं गव्हाचं पीठ घेऊ शकता, तुम्हाला जर चण्याच्या डाळीचे पीठ घ्यायचे तर ते पण घेऊ शकता, पण आपल्याला बिन पाण्याचंच असं बघा दाबून दाबून मळून घ्यायचे। बघा अशा पद्धतीत एकदम घट्ट मळायचे। मला पाणी थोडं सुद्धा लागलं नव्हतं, कारण की मेथीची भाजीची थोडीशी ओलसर असल्यामुळे होऊन जातं। जर तुम्हाला लागलं तर थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता। ह्याच्यामध्ये टाकायचे थोडंसं तेल आणि मी आता ह्याचं तेल लावून असं गोळा करून एक साईडला ठेवून देणार आहे। मसाला वडीसाठी साहित्य बघा, ही 4 चमचे मी तीळ घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत बघा, असे क्रिस्पी एकदम असे भाजायचे, फक्त करपून देऊ नका, करपले की कडवट लागतात। थोडासा ओवा घेतलेला आहे, छोटा अर्धा चमचा धने घेतलेले आहेत बघा, असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। जिरे भाजून पण असे कुटून घेतलेले आहेत, अर्धा चमच्याला पण थोडेसे कमी घेतलेले आहेत। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजून कुटून घेतलेले, आवडत टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकते। हिंग पावडर घेतलेली आहे थोडीशी। ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, ही तिखटवाली मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे आणि काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे। आता ह्यातलं कुठलं कमी जास्त तुम्हाला जर हे करायचं असेल तर करू शकता। 1 वाटी बघा ही खोबरं घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे, खिसलेलं आहे आणि भाजलेलं आहे बघा, अशा पद्धतीत बघायचं, चुरावते अशा पद्धतीत भाजायचं, करपून द्यायचं नाही। आता हे टाकून घेते आणि आता आपण हे सगळं मिक्स करूया। पहिले एकजीव झालं पाहिजे। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडंसं तेल, तूप पण टाकू शकता, ते पण आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तेल टाकल्यानंतर बघा मिक्स केलेलं आहे, अशा पद्धतीत हा मसाला झाला। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा थोडीशी कोथिंबीर आणि ती पण आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे बघा, अशा पद्धतीत मसाला झालेला आहे, 1 नंबर होते। तुम्ही करून बघा, खूप साऱ्या रेसिपी दाखवते मी सोप्या पद्धतीत तुम्हाला। छोटासा गोळा घेतलेला आहे बघा, आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या तुम्ही करू शकता। आता ह्यात काय माहिती आहे का, हे आपण मळताना थोडीशी कोथिंबीर बी टाकली तरी चालला। त्याला लाटायसाठी काय करायचं, आपल्याला गव्हाचं पीठ खाली घ्यायचे आणि आपण चपाती कशी लाटतो तशा पद्धतीत लाटायचं। त्यासाठी हे जी पीठ मळतो ना, ती घट्ट मळायचं बघा। आता हे चिटकतं तर त्यासाठी आपल्याला पीठ लावायचे। अशा पद्धतीने बघा मी लाटून घेतलेलं आहे। जरी साईडनं थोडंसं असं कुठं चिरटलं नाही तर असं हाताने दाबून घ्यायचं, पण पीठच लावून लाटायला लागतं, कारण चिकट असतं बघा हे। आता ह्याच्यावर टाकायचे आपल्याला हा मसाला बनवलेला, हा सगळा सगळ्या साईडून पसरून टाकायचं। सगळीकडे बघा हे पसरून घेतलेलं आहे मी, काटापर्यंत असं कडपर्यंत घ्यायचं पसरून। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यावर आपल्याला थोडंसं लाटण्यानं दाबून घ्यायचे। आपण तेल पण टाकलं होतं त्यामुळे ती चिटकतं, तर असं लाटून घ्यायचं, म्हणजे आपलं जी जेव्हा आपण वड्या ह्या ही करतो ना तेव्हा त्या बाहेर येत नाही सारण। बघा असं दाबून घ्यायचं सगळं चांगलं। तेल थोडंसं जास्त टाकलं तरी पण चालू शकते। आता इथून आपल्याला घडी करायची अशी, तर हे पण आपलं असं ओलसर आहे बघा, त्यामुळे सुद्धा ही असं बसताना सुद्धा आपण असं दाबून कसायचं, म्हणजे हा मसाला आपला कट करताना बाहेर निघत नाही। अशा पद्धतीत गुंडळत जायचं कडपर्यंत। असं गोल करून घेतलेलं आहे मी। आता काय करायचे माहिती आहे का, आपल्याला असं दाबून घ्यायचे, सगळ्या साईडून असं फिरवून फिरवून दाबायचं चांगलं, जेणेकरून आपला हा मसाला आतला चांगला बसेल। बघा अशा पद्धतीने मी ही दाबून दाबून घेतलेलं आहे सगळ्या बाजून। आता हे जे 2 भाग करायचे, आपण कशी मासवडी करतो तशा पद्धतीत मी सगळीकडून असं गोल गोल करून घेतलेलं। आता हे मधोमध आपण कापून घेऊया। कापून घ्यायच्या अगोदर काय करायचं माहिती आहे का, असं सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि 2 भाग करायचेत आपल्याला, कारण मी चाळणीमध्ये शिजवणार आहे, त्यामुळे हे जे आपल्याला 2 भाग केलं पाहिजे। ते टोपामध्ये बघा मी खाली पाणी ठेवलेलं आहे, गरम झालेलं आहे, आणि वरती चाळण ठेवली, चाळणीला बघा मी सगळीकडून असं तेल लावून घेतलेलं। आता आपण ह्याच्यामध्ये ना ही वडी ठेवून घेऊया बघा, अशा पद्धतीमध्ये ठेवून घ्यायची। आता हे आपण बघा दुसरी पण ठेवून घेऊया। तर आता ही मी 2-2च मी करून घेणार आहे। गॅस मिडियम आहे, मिडियम गॅसवर आपल्याला फक्त 15 मिनिटं ठेवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहे, मिडियम गॅसवर ठेवलं तर आपण शिजलंय का बघूया। तर असं हाताने बघायचं, आपल्याला जर चिटकलं नाही तर शिजले बघा,
चिटकत नाहीये. तर त्याला थंड होऊन देऊया आणि नंतर कापूया आपण. थंड झालेली आहे बघा. तर आपण आता कट करून घेऊया. तर असे कट करायचे बघा क्रॉस. जर तुम्ही असे केले तरी बघा चालेल, असे गोल केले तरी पण चालेल. मी आता क्रॉसाने ह्याला ना तेल लावून घ्या. सुरीला असं तेल लावा म्हणजे चिटकायचं नाही. बघा मस्त कापल्या जातात एकदम अशा पद्धतीनं. मी आता बाकीच्या कापून घेते. कापून घेतल्यात बघा. छोट्या मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी अशा मोठ्या मोठ्याच कापलेल्या आहेत. ह्या तुम्ही कशा कुठं प्रवासाला वगैरे गेलं तरी तुम्ही नेऊ शकता. आणि ह्यांना तळायची पण गरज नाही बरं का, शॉलो फ्राय करायची पण गरज नाही. तुम्ही अशा कोरड्या पण छान लागतात. तवा ठेवलाय बघा गरम करायला. हा लोखंडाचा तवा आहे. त्याच्यामध्ये अर्धी पळी फक्त मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यावर आपण आता ही वड्या ठेवून अशा थोड्याशा हलक्या हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या. जास्त अशा काही भाजायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला सांगितलं ह्या तुम्ही कोरड्या जरी खाल्ल्या ना तर एकदम छान लागतात ते. तर मी ह्यातल्या अर्ध्याच तळणार आहे, कारण की अर्ध्या तर आता आम्ही कच्च्याच खाऊ अशाच. खालची साईड बघा थोडी भाजली की नाही की पलटी करायची बघा. अशा मस्त गोल्डन कलरवर भाजायच्या. मसाला जो आतला आहे ना तो बिलकुल निघत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त दाबून करा. तुम्ही जर हलक्या हाताने जर केलं तर मग तो मसाला निघून जातो. बघा अशा पद्धतीनं हलक्याशा भाजून घ्यायच्यात, कारण आम्हाला ना ह्या कच्च्याच आवडतात खायला, असं तेलावर वगैरे नाही. पण आता तुम्हाला मी दाखवते, तुम्ही अशा पण खाऊ शकता आणि तशा पण खाऊ शकता. सगळ्या साईडून बघा असं हलवून हलवून भाजून घेतलेले आहेत. ते सगळीकडून भाजायच्या अशा मस्त कडक होतात एकदम. आणि ह्या जे आहेत ना तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवून बी खाऊ शकता. जर तुमच्याकडे फ्रीज नसेल, वरती जर ठेवल्या तर 2 ते 3 दिवस तुम्ही ह्या खाऊ शकता. मस्त लागतात चवीला. पीठ मळताना फक्त पिठामध्ये थोडीशी कोथिंबीर टाका. बाकी जसं मी केले तसं करा. त्यात जर तुम्हाला काय बदल करायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. अशा पद्धतीचे ह्या वेगळ्या अशा तुम्हाला मसालेदार वडी बनवून दाखवलेली मेथीची रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.